नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहितीये का हो? काय नाही म्हणाल का कोणी? तेच म्हटलं नाही, ससा कासवाची गोष्ट माहित नाही असा माणूस सापडणं वेगळीच आहे गोष्ट, नाही का? तर काय आहे तर म्हणे त्या गोष्टीमध्ये ससा धावत धावत धांदर सगळं पुढे जातो आणि गाजर खाऊन झोपतो आणि कासव सावकाश 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 चालत 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 अंतिम टप्प्यावर पोहोचतं आणि जिंकतं. अशी ती गोष्ट आहे. पण कसं आहे की मला एक सांगा की वाटेत अशी लुसलुशीत गाजरं दिसताना ती न खाता पुढे जाणं हे किती चुकीचं आहे ना. मग गाजरांचा केवढा अपमान. त्यामुळे मला असं वाटतं की सशाने जे केलं ना ते योग्य केलं. मी सशाच्या बाजूचा आहे. हा, त्याच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे वागला, भले हारला असो. पण कसं आहे, माझ्यात आणि सशात साम्य काय आहे की आम्ही दोघेही खवय्ये आहोत. आणि वेगळा गुण काय आहे, मी खाल्ल्यानंतर झोपत नाही, मी ना चालत राहतो, पुढे पुढे चालत राहतो, नवीन नवीन पदार्थ शोधत राहतो, चालत राहतो, पदार्थ शोधतो, भूक लागते, परत खातो, परत चालतो. असं चालणं माझं सतत चालू आहे. आता सुद्धा मी चालत चालत इथे आलेलो आहे. त्यामुळे मला प्रचंड भूक लागलेली आहे. 2 बहिणींना मी तर खास इथे बोलवलेलं आहे. त्यांच्याकडून काही आपण नवीन खाद्यपदार्थ शिकणार आहोत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख? मी करुणा पाटील. करुणा पाटील. आणि तुम्ही? कल्पना थोपटे. कल्पना थोपटे. तुम्ही राहता कुठे? मी सहकार नगरला राहते. सहकार नगर पुणे. आणि तुम्ही? रास्तापेठ पुणे. रास्तापेठ म्हणजे तुम्ही अगदी गावात. आणि तुम्ही जरा मागे बाहेर. ओके. बरं, किती वर्ष म्हणजे तुमचं जन्मगाव कुठलं आहे? आमचं जन्मगाव बेळगाव आहे. बेळगाव. पण लहानपणापासून पुण्यातच वाढले, शिक्षण वगैरे सगळं पुण्यात. बरं. आणि घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आम्ही सगळे मिळून जॉईंट फॅमिली आहे. 10 जण. म्हणजे सासरे आता 1-2 वर्षापूर्वी वारले, पण दीर जाऊ त्यांची 2 मुलं, मी, माझे मिस्टर, माझी 2 मुलं आणि सासूबाई, असं मोठी फॅमिली आहे. गरजा जय जयकार. हो. ओके. तुमच्या घरी? माझ्याकडे मी, माझ्या 3 मुली, माझे मिस्टर एक्सपायर झाले, सासूबाई पण एक्सपायर झाले. बरं. आणि मुली काय करतात? मोठे तिने बीकॉम करून ती सध्या युकेला आहे 4 वर्ष. झेन्सा टेक्नॉलॉजी तर्फे गेली, तिथे डेटा अनालिस्ट म्हणून ती काम गुड. आणि दुसरी ती CMI मध्ये, तिने आता या वर्षी लास्ट इयर दिला बीकॉम. आणि धाकटी ती 10वी. आता गेली नाही, 10वीची परीक्षा झाली. म्हणजे तुमची परीक्षा संपली थोडक्यात, नाही का? म्हणजे मुलांची परीक्षा म्हणजे आई वडीलच कामाला लागत असतात. ओके. तुमची मला एक सांगा, आता तुमच्या दोघींमध्ये तुम्ही दोघीच बहिणी का अजून कोणी? नाही, अजून एक मोठी बहीण आहे मला आणि एक धाकटी. म्हणजे तुम्ही चौघींनी मिळून बनवलेला पदार्थ तुम्हाला आठवतो का? चौघींनी मिळून, सेपरेट नाही? फार तशी अवस्था म्हणजे फार नाही. त्याचं कसं आहे, मी माझ्या आजीकडे लहानाचे मोठे झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त मी आईकडे यायचे, आईच्या आईकडे मी राहिलेले. आणि मग मोठी बहीण आणि मी, आमच्या दोघींच्या 1.25 वर्षाचं अंतर. आणि मग हिच्यात माझ्यात 3 वर्षाचा आणि धाकटी तिच्यात आणि माझ्यात 8 वर्षाचा अंतर. ओके. त्यामुळे असा चौघींचा असा मेळ कधी ग्रुप कधी जमला नाही? नाही, बहुतेक लुडबुड असायची, पण प्रत्येकीची वेळ वेगळी असायची लुडबुड करायची. बर. तुम्ही बनवलेला पहिला पदार्थ कुठला? चांगला असो वाईट असो? जो अवघड पदार्थ होता तो माझ्याकडनं नीट झाला. जेव्हा आई घरात नव्हती तेव्हा मी तो केला. आणि जो अगदी सोपा पदार्थ तो माझ्याकडनं फसला होता. मी जो फसलेला पदार्थ आधी सांगू? मी शिरा करायला घेतला होता. माझे सगळे मित्रमैत्रिणी, माझ्याकडे खूप मोठा ग्रुप असायचा लहानपणी, पण तो सगळा माझ्याकडे खेळायला आला होता आणि काहीतरी करायचं. आणि आई नेहमी नसतानाच मी स्वयंपाकघरात लुडबुड करायची, मला सवय होती. त्यामुळे मी शिरा करायला गेले तर तो रवा न भाजता मी शिरा केला. क्या बात आहे. हे तो भाजायचा असतो हे माहितच नव्हतं. तो कच्चाच होता, पण तो सगळ्यांनी आवडीने खाल्ला. म्हणजे तो आम्हाला चुकला हे कळलं आणि आईसाठी काढून ठेवला होता. ते बघितल्यानंतर आई सांगितलं की तो न भाजता घातल्यामुळे तो असा कच्चाच होता. बरोबर आहे. तुम्ही तो फसलेला पदार्थ तेव्हा मी काहीतरी तेव्हा 3री-4थीत असताना तो केला. म्हणजे माझं असं गॅसवर हात पण पोचत नव्हता. स्टूल वगैरे घेऊन ते सगळी कसरत मी केलेली होती. आणि जो यशस्वी झाला तो पायनॅपल केक होता. म्हणजे आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि ते लोणावळ्याला होते. तिथून यायच्या आधी मला ते घरात पोचायच्या आधी मला तो केक करायचा होता. आणि ऑब्झर्वेशन असायचं. असं आईला कधी मदत केलेली आठवत नाही लहानपणी, पण आई काय करते त्याचं निरीक्षण केल्यामुळे ते मी आई जसा केक करायची तसा बघून मी तो केला आणि तो यशस्वी झाला. जमला. तुमचा फसलेला पदार्थ कुठला? फसलेला पदार्थ मसाले भात. पहिल्यांदाच करायला गेले आणि तो कच्चा राहिला. भात कच्चा राहिला की सगळं संपलं, गणितच. आणि जमलेला पदार्थ कुठला? जमलेला सगळ्यात अवघड म्हणजे सुरळीची वडी.
तो अर्थातच मी बघून केला होता, त्यामुळे तो व्यवस्थित झाला. पण सुरळीची वडी फार नाजूक प्रकार आहे, हो. नाही का? खूपच नाजूक प्रकार आहे. पण आजोबाला इथे 4 पदार्थ करायचे आहेत, हो. कारण काय मी खूप लांबून चालत आलेलो आहे आणि मला प्रचंड भूक लागलेली. आपण बघूया त्या काय बनवणार आहात. तुम्ही काय बनवणार आहात? मी माझी एक व्हेज आणि एक नॉनव्हेज अशी आज आपण रेसिपी करणार आहोत. त्याच्यापैकी एक पत्रानी मुर्गी हा एक 5 स्टार हॉटेलमध्ये मी एक पदार्थ खाल्ला होता. तो स्टार्टर म्हणून तिथे सर्व केला गेला आणि मला एक अशी पहिल्यापासून एक सवय आहे की एखादा पदार्थ आवडला की तो असा याचं विश्लेषण लगेच करायचं की त्याच्यात काय घटक असेल किंवा तो कसा असेल. तर ते स्टार्टर मी असं ओपन केलं हातामध्ये, तेव्हा असं कळलं की पानामध्ये काहीतरी एक चीज गुंडाळलेली आहे. मग त्याची टेस्ट मला अगदी ओळखीची वाटत होती. मग मी त्या शेफला विचारलं की हा नक्की प्रकार काय आहे. तेव्हा कळलं की आळूच्या पानामध्ये चिकन घालून ते स्टार्टर केलेलं होतं. अरे चोरा. ती पत्रानी मुर्गी मी आज दाखवणार आहे. आणि दुसरं मला जे राज्य शासनाचा पुरस्कार ज्या पाककृतीला मिळाला तो कॅरेट वॉलनट लोफ. ओके. आणि तुम्ही काय दाखवणार? मी सारस्वत, म्हणजे माझं माहेर सारस्वत आहे, त्यामुळे सारस्वत पद्धतीचा वांग्याचा भात आणि एक तमळी नावाचा म्हणजे न उकळलेली कढी म्हणजे तमळी. तमळी. हा, तर ती विविध पानांपासून बनवली जाते, जसं फ्लॉवरची पानं असतात, ओव्याची पानं. तर आज आपण फ्लॉवरच्या पानांची तमळी बनवू. बर. आणि पहिलं कोण, धाकटी बहीण का मोठी बहीण? अर्थात मोठी. अर्थात मोठी. ओके. या आमच्या किचन मध्ये थोरल्या भगिनी म्हणजे कल्पनाताई इथे आलेल्या आहेत. मला आपण पहिल्यांदा काय बनवतो ते सांगा. वांग्याचा भात. वांग्याचा भात हा कुठे पदार्थ शिकलात कुठे? नाही, हा आमचा सारस्वत पद्धतीचा भात आहे. बरं. आईकडच्या. आईकडून शिकलेले. बाकायदा शिकवणी कसा करायचा, हो. आता हे घाल, आता ते घाल, आता ते घाल. ओके. साहित्य सांगता मला काय काय? त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे, वांगी आहे, फोडणीसाठी साजूक तूप आहे, गार्निशिंग साठी खोबरं घेतलंय, फोडणीसाठी कांदा, मग हा मसाला आहे, ह्याच्यामध्ये धणे, जायफळ, शहाजिरे, परत गार्निशिंग साठी कोथिंबीर, भिजवलेले काजू आहे, चिंचेचा कोळ, मीठ, आलं मिरची पेस्ट आणि दालचिनी, लवंग, छोटी वेलची. ओके. फोडणीसाठी कढीपत्ता, हिंग, मोहरी आणि ह्या सगळ्या मसाल्याची केलेली ही पावडर. ओके. ह्याच्यात काय काय घातले म्हणाल तुम्ही? धणे 1 टीस्पून धणे, 1 टीस्पून शहाजिरं, 1 लवंग, दालचिनी, 4 लवंगा, 4 वेलच्या आणि थोडासा पाव टीस्पून जायफळ. आता काय करायचं मला सांगा. आपण आता आधी तूप टाकूया. बरं. 1 चमचा तूप, नंतर परत 1 चमचा आपण वरून सोडणार आहोत. भात झाला. बरं. आता काय करायचं? आता गॅस मोठा करू का जरा? हो. किंचित मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा टाका. कांदा पण काय फ्राय करून घेणार? हो. कांदा उभा चिरला की वेगळा लागतो, आडवा चिरला की वेगळा लागतो, असं काही नाही ना? पण साधारण आपण उभा चिरून टाकतो. आणि नैवेद्याला वगैरे दाखवायचं तर मग नाही, कांदा नाही टाकला तरी. मला कोणीतरी सांगितलं की कांदा उभा चिरला की वेगळा लागतो. वेडायच का तू? आपलं काहीतरी सांगितलं. आणि मिरची पेस्ट टाकली. आता काय? वांगी. बस. आपण टाकणार मसाला, भाजून पूड केलेली आहे सगळ्या पदार्थ. हो, ते मगाशी तुम्ही सांगितलं ते. तर तुमची बहिणीची कधी भांडण झालं का लहानपणी? नाही, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आजीकडे मी लहानाची मोठी झाले. अच्छा अच्छा. त्यामुळे भांडण म्हणून काही संबंधच नाही. नाही, कधीतरी भेटायचं तर ते गोडीतच असायचं. अच्छा. हे आता हे असं तयार झालंय का? त्याच्यात आता आपण मीठ, काजू, काजू पाण्यासकट? नाही. काजू सुद्धा पाण्यात का ठेवले तुम्ही? थोडे मऊ वळत म्हणून. आणि चिंचेचा कोळ. काजू तरी सहज ठेवले पाण्यात, नाही तर तुम्हाला वाटेल काजू काय पडतील की काय. असं काही नाही. सगळं घालू? आंबट नाही होणार? बस. आता काय करायचं? आता हे गरम पाणी आपण ह्या भातात टाकणार. ओके. हे आपण काय साधारण माप घेतलं? 2 वाट्या तांदूळ असतील तर 4 वाटी पाणी.
2 वाट्या तांदूळ असेल तर 4 वाटी पाणी, 4 सव्वा-4 वाटीपर्यंत हरकत हो. नाही. जुना नवीन कसा असेल त्याप्रमाणे, नवीन असेल तर कमी पाणी लागेल, जुना असेल तर थोडं जास्त पाणी लागेल. पण नॉर्मली जुना तांदूळ चांगला का नवीन? जुना. जुना चांगला ना. ते झाकण ठेवायचं का आपल्याला? हे आता साधारण किती वेळ लागेल आपल्याला? 15 ते 20 मिनिट. आणि मग काढायचं बाहेर. हो. तो पण झालेलाच असेल. हो. आणि मग त्याच्यावर कोथिंबीर, खोबरं खोबरं टाकायचं आणि हे जे आणि परत थोडंसं तूप सोडायचं. वरून सोडायचं, म्हणजे थोडासा जो ओलावा येतो त्यात. असा ओलावा यायला पाहिजे, बनवण्यात सुद्धा ओलावा पाहिजे, जसं लिहिण्यात सुद्धा ओलावा पाहिजे, है ना? चला लिहूया, एवढं चांगलं दाखवते, लिहून घेऊया ना आपण. हा, घ्या लिहून घ्या. साहित्य आणि कृती. वांगी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला बासमती तांदूळ, उभे चिरलेले वांग्याचे काप, तूप, ओलं खोबरं, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, ओले काजू, जिरं, चिंचेचा कोळ, मीठ, आलं लसूण पेस्ट, लवंग, तमालपत्र, दालचिनी, कढीपत्ता आणि मोहरी. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट, वांग्याचे काप, गरम मसाल्याची भरड, मीठ, ओले काजू, चिंचेचा कोळ आणि गरम पाणी घालून भात 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घ्यावा. तूप, खोबरं आणि कोथिंबीर घालून वांगी भात सर्व्ह करावा.